परभणीमधील माजी आमदार बाबाजानी दुर्राणींनी शिंदेंच्या पदाधिकाऱ्याला आता बेदम मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ समोर आला। पाथरीमध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं। या मारहाण प्रकरणी बाबाजानी दुर्राणींसह 4 जणांवर गुन्हा दाखल झाला। साईबाबा विकास आराखडा संदर्भात बैठक संपल्यानंतर हा राडा झाला। नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये लहान मुलांच्या आयसीयू वॉर्डमध्ये झुरळ आणि डास फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तर हे झुरळ नवजात अर्भकाभोवती फिरत होतं। त्यामुळे नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला। रुग्णालयाचे डीन डॉक्टर सुधीर देशमुखांनी प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला। वाशी नगरपंचायतीच्या विशेष सभेत भाजप नगरसेवक आणि नगरपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। या दरम्यान विशेष सभा इन कॅमेरा घ्यावी अशी मागणी बळवंत कवडे यांनी केलेली आहे। ते भाजपचे नगरसेवक आहे, मात्र मागणी नाकारल्यानं कवडेंनी फेसबुक लाईव्ह सुरू केलं आणि त्यामुळे बाचाबाची आणि हाणामारी झाल्याची माहिती आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाशिकमधल्या बागलाण तालुक्यात ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन आता सुरू केलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर शासनानं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना 2022 मध्ये मंजूर करण्यात आली, मात्र 4 वर्ष उलटूनही अद्याप गावात पाणी पोहोचलेलं नाही आहे। ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार करूनही अधिकारी डोळेझाक करतायत असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेने मोर्चा काढलाय। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे। बौद्ध गया येथील महाविहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे देण्याची मागणी आहे। 1992 पासून ही मागणी होती आहे। राज्यव्यापी आंदोलन यासाठी आता करण्यात आले। परभणीमध्ये वंचितकडून महाबोधी महाविहार मुक्ती क्रांती मोर्चा काढला। बौद्ध गयेतील महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध भिक्खूंकडे देण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा यावेळेस काढण्यात आला असल्याचं बघायला मिळतं। यावेळेस मोठ्या संख्येने वंचितचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले।